गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. मुहूर्त मेढ गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली. जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली. कुसुमांच्या या गावामध्ये कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी. ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी. परंपरेला जगद्गुरूंचा परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले. लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे. स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे. स्वरलतिकेचा स्वरसागर हा. स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आचार्य अत्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले. विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले. प्रबोधनाच्या नव्या युगाचा प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वैभवशाली परंपरेने शतक पार हे केले. लोकल होते स्वप्न रेशमी ग्लोबल आता झाले. कलागुणांचा संस्कारांचा कलागुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. कलागुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही 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 वसंत व्याख्यानमाला.
जिथं माती शुद्ध आहे, जिथं प्रत्येक पान एक गोष्ट सांगते, आरोग्याची खरी सुरुवात तिथंच होते. 5 पवित्र तुळशी, राम, कृष्ण, वन, कापूर, बरबरी या प्रत्येकात आहे आरोग्यदायी शक्ती. 127 वर्षांची परंपरा आणि आयुर्वेदाचा अनुभव आता तुमच्या कपात. पवित्र मातीपासून तुमच्या अंतर्मनापर्यंत सपट निरावी पंचतुळशी. हे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांचं आगमन झालं आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आज बौद्ध पौर्णिमा, जगाला शांततेचा संदेश देणारे आणि शिकवणूक देणारे भगवान गौतम बुद्ध यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी अभिवादन करतो. आजचं व्याख्यान सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या स्वर्गीय निर्मलाताई दातार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण गुंफत आहोत. प्रारंभी आपण निर्मलाताई दातार यांच्या जीवनावरील चित्रफित बघूया. स्वर्गीय निर्मलाताई दातार. निर्मलाताई पूर्वाश्रमीच्या पाटणकर. त्यांचं शिक्षण नाशिकमध्येच झालं. परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी डॉक्टर गोगटेंनी त्यांना ऐनवेळी केलेली मदत आणि नंतर ते पैसे परत न घेता दिलेला संदेश, अडचणीत कोणीही असेल तर त्याला मदत कर, म्हणजेच माझे पैसे मला पोचले असं मी समजेन, या संदेशाला शिरोधार्य मानूनच त्यांनी सेवाव्रत अंगीकारलं. हर्सुल गावातल्या गरजूंच्या समस्यांबाबत सरकार दरबारी आणि जनतेकडे जाऊन त्यांना आवश्यक ती मदत केली. नाशिकच्या मल्हारखाणीतल्या महिलांना स्वच्छतेचे महत्त्व समजावले. प्रत्यक्ष कृतीतून त्यांना स्नानासाठी आडोशाच्या जागा निर्माण करून दिल्या. तिथल्या महिलांच्या डोक्यातील उवांवर केमिस्टकडून विविध औषधं गोळा करून त्या औषधांच्या वापराचे प्रात्यक्षिकासह ज्ञान दिले. त्यांच्या आरोग्य शिक्षणासाठी शिबिरं घेतली. स्त्रीरोग तज्ज्ञांना बोलावून आरोग्याविषयी, स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केलं. केंद्र शासनाच्या आणीबाणीविरुद्ध जनजागृती केली. अशा सगळ्या विरोध करणाऱ्यांचे केंद्र म्हणजेच त्यांचं निवासस्थान झालं होतं. त्या काळात दुर्गाबाई भागवत, प्रमिला दंडवते, जयवंतीबेन मेहता अशा विविध पक्षातील महिलांसाठी हक्काचे ठिकाण म्हणजेच निर्मलाताईंचं निवासस्थान. भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या त्या जिल्हाप्रमुख होत्या. सर्व राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील नवोदितांसह त्यांनी सढळ हातानं मदत केली. विवेकानंदांच्या कार्यात वाहून घ्यायचा संकल्प त्यांनी केला. आदिवासींसाठी काम करावं म्हणून कोल्हापूरच्या अंबाबाईचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलेल्या असतानाच त्या देवप्रिय झाल्या. स्वर्गीय निर्मलाताई दातार यांना वसंत व्याख्यानमाला नाशिकतर्फे विनम्र अभिवादन. हॅलो. मेधाताईंना विनंती करतो आपण भगवान गौतम बुद्ध आणि निर्मलाताई दातार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करू. आजच्या वक्त्या मेधाताई यांचा परिचय आपण चित्रफितीमधून जाणून घेऊ. पुण्यात जन्मलेल्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर आपल्या पुढील शिक्षणासाठी इंग्लंड गाठले. तेथे MBAचं शिक्षण झाल्यावर तिथेच नोकरी करायचं ठरवलं. पण आपल्या देशात जाऊन काहीतरी करायचं या ओढीने त्या परत आल्या आणि त्यांनी आपली कन्सल्टन्सी सुरू केली. अगदी योगायोगाने त्या प्लास्टिक कचऱ्यावर काम करू लागल्या. एका अभयारण्यात
प्लॅस्टिकमुळे झालेला हरणाचा मृत्यूने त्यांचे आयुष्य बदलले. त्यांचे व्यावसायिक भागीदार शिरीष पडतरे यांच्यासोबत त्यांनी रुद्र कंपनीची स्थापना केली आणि प्लॅस्टिक कचऱ्यापासून इंधन बनवण्याचे तंत्र शोधून काढले. थर्मोकॅटॅलिटिक डिपॉलिमरायझेशन या प्रक्रियेत सर्व प्रकारच्या आणि जाडीच्या प्लॅस्टिक कचऱ्यापासून वापरण्याजोगे इंधन तयार होते. तसेच प्रक्रियेमधून राहिलेल्या चुऱ्याचा वापर डांबरी रस्त्यात केला जातो. आज कंपनीचे 4 प्लांट असून रुद्र या मशीन्सची विक्री देखील करते. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांच्या केशव सीता मेमोरियल फाउंडेशन तर्फे प्लॅस्टिक कचऱ्याबाबत जनजागृती करायला सुरुवात केली आणि त्यातून घरी जाऊन कचरा गोळा करायला सुरुवात झाली. गेली 12 वर्ष विविध शहरात हा उपक्रम सुरू असून त्यातून 60 लाख किलोपेक्षा अधिक कचरा गोळा केला गेला आहे. डॉक्टर मेधा यांनी विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेलेले आहे. यात लोकसत्ता दुर्गा, नीती आयोगाच्या वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया मधील 30 महिलांत समावेश आहे. नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटी UKचा ॲल्युमिनी अवॉर्ड, टीप 20 अबुधाबी अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. त्या टेडेक्स मध्येही त्यांनी भाषण केलेले आहे. त्या भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्यांगना असून त्या विविध विषयांवर वर्तमानपत्रातून लेखनही करत असतात. त्यांची 2 पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत. ॲक्सिडेंटल एन्व्हायरमेंटलिस्ट असा स्वतःचा उल्लेख करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायक आहे. व्याख्यानमालेच्या कार्याध्यक्षा डॉक्टर संगीता बापना यांना विनंती करतो आपण मेधाताईंना या ठिकाणी स्मृतिचिन्ह, मानपत्र, सपट निरावी आणि सह्याद्री फार्म्स यांच्या वतीने भेटवस्तू प्रदान करावी. वसन व्याख्यानमालेचं या 102व्या वर्षाचं प्रायोजकत्व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळविलेल्या सह्याद्री फार्म्स मोहाडी यांनी स्वीकारलेलं आहे आणि प्रायोजकत्व सपट निरावी चहा यांनी स्वीकारलेलं आहे. त्याचबरोबर नाशिक महानगरपालिका, MSL ड्राईव्ह लाईन सिस्टीम, गर्जे मराठी आणि पंचवटी यात्री यांचंही सहकार्य व्याख्यानमालेला लाभलेलं आहे. आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्यासमोर मेलोडियस कराओके क्लब व उदय पाटील प्रस्तुत हिट्स ऑफ 90s हा गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी सादर होईल. उद्या व्याख्यानमालेचं 13वं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर हे येणार आहेत. असे घडले विश्वविक्रम आणि मराठी पदार्थांचे जागतिकीकरण असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. विष्णू मनोहर यांनी नुकतंच अमेरिकेमध्ये मराठी पदार्थ मिळणाऱ्या 32 हॉटेलची साखळी ही निर्माण केलेली आहे. दुसऱ्या सत्रामध्ये युनिक स्टार ग्रुप हिट्स ऑफ राज कपूर हा गाण्यांचा कार्यक्रम होईल. 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. यानिमित्त आपण विटा जिल्हा सांगली येथील शिवव्याख्याते अभय भंडारी यांचं व्याख्यान आयोजित केलं आहे. श्री शिवचरित्रातून आम्ही काय शिकलो हा भाषणाचा विषय आहे. दुसऱ्या सत्रामध्ये अक्षर काव्य समूह नवी मुंबई प्रस्तुत उत्सव कवितांचा ध्यास मराठीचा या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेऊ शकाल. गुरुवारी 15 मे रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक मनोज बोरगावकर हे नदीचे स्वर आणि नाद नदिष्ट या विषयावर आपल्याशी संवाद साधतील. आणि दुसऱ्या सत्रामध्ये सिम्फनी कराओके क्लब प्रस्तुत इममॉरल बर्मन्स हा कार्यक्रम नमिता राजहंस आणि प्रशांत चंद्रात्रे सादर करतील. 16 मे रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री श्री छगन भुजबळ यांचं व्याख्यान होईल. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने महापालिका निवडणुका घेण्याचा आदेश दिलेला आहे आणि केंद्र सरकारने जातीय जनगणना घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही विषयावर
या ठिकाणी भुजबळांची तोफ धडधडणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये संतोष फासाटे प्रस्तुत एव्हरग्रीन हिट्स अविनाश देवरुखकर, राजू पवार व सहकारी हा गाण्यांचा कार्यक्रम सादर करतील. 17 मे रोजी शनिवारी उन्मेष वाघ हे जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटी मुंबईचे अध्यक्ष आहेत. वाढवण बंदर एक कल्पवृक्ष या विषयावर ते आपल्याशी संवाद साधतील. आणि दुसऱ्या सत्रामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय प्रस्तुत भक्तिगीतांचा कार्यक्रम नितीन कुलकर्णी हे माउंट आबूहून येणार आहेत, ते सादर करतील. 18 मे रोजी आंतरराष्ट्रीय उद्योगतज्ञ माधव दाबके हे आपल्याशी संवाद साधतील. 19 आणि 20 मे रोजी जपान येथून आनंद सागर शिराळकर आणि सुनील कुलकर्णी हे आपल्याशी संवाद साधतील. या सर्व कार्यक्रमांचा आपण मोठ्या संख्येने येथे येऊन आस्वाद घ्यावा. ज्यांना येथे शक्य नसेल त्यांनी समाज माध्यमांवर ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा. तसेच केबल टी व्हीवर देखील आपण हे सर्व कार्यक्रम बघू शकाल. आपल्या सर्व श्रोत्यांचं आणि पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो आणि डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांना विनंती करतो आपण आमच्याशी संवाद साधावा. प्लास्टिक वरदान आणि धोका या विषयावर आता ते आपल्याशी बोलतील. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम आयोजकांना चे धन्यवाद की मला इथे बोलवलं. 102 वर्षाची जी परंपरा आहे त्याच्यात सहभागी होण्याचा मान मला मिळाला, याचा मला खूप अभिमान आहे आणि त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मला वाटतं आज आपण म्हणजे प्लास्टिकबद्दल बोलायला आलो आहेत आणि बाहेरनं आपण आत आलो आहेत पावसामुळे. काल मला आजच सांगत होते की काल इथे प्रचंड पाऊस पडला, की कधी बघितला नाही इतका पाऊस पडला. मे महिन्यात तुम्ही असा पाऊस पाहिला होता का? नाही, शक्यच नाही ना. म्हणजे रुपाई मला सांगत होती, रे काल आम्ही तिच्याकडे आज मी आहे, तर ती मला सांगत होती की माझ्याकडची काही जी फुलं आहेत ती युजली जानेवारीत फुलतात, ती आधीच फुलली. म्हणजे दुपारीसुद्धा आता रातकिडे होते. म्हणजे कुठेतरी निसर्गाचं तोल हा बदलत चाललेला आहे. आणि ह्याचं एक प्रामुख्याने कारण आहे, म्हणजे जसं एक कारण आहे की वातावरणातला बदल, तसंच दुसरं एक कारण आहे प्रदूषण. आणि या प्रदूषणामध्ये मला वाटतं प्लास्टिक हा एक मोठा त्यातला भाग आहे. मी एक आता खरं म्हणजे आज आपण गप्पा मारणार आहोत असं समजा. एवढं आपण प्लास्टिकबद्दल बोलतो आहे, सध्या समाज माध्यमातनं येतं किंवा स्वच्छ भारतमधनं तुम्ही प्लास्टिकबद्दल ऐकता, बोलता. आपल्याकडचं महानगरपालिका आहे जी म्हणते प्लास्टिक बॅन करा, तुम्ही वापरू नका. तरीही रस्त्याने येताना सगळीकडे आपल्याला प्लास्टिकचा कचरा दिसतो. म्हणजे आज मी सकाळी पुण्याहून येताना ठिकठिकाणी कचरा दिसला आणि तो मोस्टली हा प्लास्टिकचा होता. तर मला सांगा, तुम्हाला काय वाटतं, प्लास्टिक चांगलं का वाईट? वाईट. हां, सगळ्यांचं म्हणणं प्लास्टिक हे वाईट आहे. ओके. आता आपण म्हणजे मी जरी प्लास्टिक कचऱ्यावर काम करत असले तरीही मला सांगायला आवडेल की प्लास्टिक हे अतिशय उपयुक्त म्हणजे प्रॉडक्ट आहे, ज्याच्यामुळे आपल्या जीवनात खूप बदल झालेले आहेत. आणि हे काय खूप वर्ष झालेले नाहीत, हे आत्ता आपल्या आयुष्यात आलेलं आहे. आणि आता इथे बघा, बऱ्याच जणांच्या डोळ्यात चष्मा आहे, हा सगळा प्लास्टिकचा आहे. जे काही एक 50शीच्या पुढचे असतील, 40शीच्या पुढचे असतील, त्यांनी बघितलं असेल लहानपणी सगळे काचेचे चष्मे होते की पडला फुटला. आज तुम्ही फेकलात, काही केलात तरी त्या चष्म्याला काही होत नाही. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की प्लास्टिक, तर प्लास्टिक हे उपयुक्त प्रॉडक्ट आहे आणि हे बनतं मोस्टली फॉसिल फ्युएलपासनं, म्हणजे खनिज तेलापासनं हे प्लास्टिक बनतं. आणि बहुतांश 99% प्लास्टिक हे कृत्रिमरित्या बनवलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये फॉसिल फ्युएल आहे, कोळसा आहे, अशा विविध प्रकारातनं हे प्लास्टिक बनत असतं.
आता जेव्हा आपण बघतोय की मी आता जरा मागे जाते, प्लास्टिकचा जन्म हा 1907 साली लागला. आता तुम्ही म्हणाल की हत्ती असायचं काय कारण आहे? तर तेव्हा काय होतं की तेव्हा सगळ्या गोष्टी म्हणजे कंगव्यापासनं बिलियर्ड्सचे बॉल जे मोठमोठे वेस्टर्न कंट्रीमध्ये खेळायचे, हे सगळे हस्तिदंतापासनं बनवले जायचे. पण एक वेळ अशी आली की इतके हत्ती मारले जाऊ लागले, म्हणजे श्रीलंकेने सांगितलं आता आमच्याकडे हत्ती उरलेले नाहीत, तुम्ही जर सगळ्याच गोष्टी हस्तिदंताकडनं करत असाल तर हत्तीच गेले तर तुम्ही वापरणार काय? मग तेव्हा एका माणसाने साधारण 1885-1887 साली एक जाहिरात दिली न्यूयॉर्क टाइम्समध्ये आणि सांगितलं जो कोणी हस्तिदंताला पर्याय शोधून काढेल त्याला $10,000 दिले जातील. म्हणजे कल्पना करा आज किती $1,000,000 दिले गेले जात. तर लोक म्हणजे शोध सुरू झाला की ह्याच्यात करता काय करता येईल, तर एक पहिला लागला. पण आज जे आपण प्लास्टिक बघतो त्याचा साधारण हा शोध लिओ बेकलाईट यांनी 1907 साली लावला आणि त्याचा जो दुसरा एक शास्त्रज्ञ होता त्याच्यापेक्षा हा फक्त 1 दिवस आधी गेला, म्हणून त्याच्या नावाने हे पेटंट आहे. आणि हे सुद्धा खूप काही असं म्हणजे तुम्ही बघाल तर म्हणजे ह्याच्यात आहे, कोणाला हवं असेल तर हे नंतर मी शेअर करीन. आणि ह्याच्यामध्ये कसं झालं की जेव्हा तो शोध लागला तेव्हा ते खूप काही म्हणजे सगळंच काही बदलू गेलं नाही, पण त्याच्यामध्ये नंतर खूप बदल होत गेले. आणि आपण जे आज प्लास्टिक बघतो ते तसं आपल्या आयुष्यात गेल्या 50 ते 60 वर्षातच आलं. म्हणजे आपल्या घरामध्ये गेल्या 40 वर्षात 35-40 वर्षात हे आलेलं आहे. म्हणजे माझ्याही लहानपणी मला आठवत नाही की तुम्ही बाहेर गेलात तर बिस्किटसुद्धा एका ॲल्युमिनियमच्या डब्यातनं यायचं, किंवा तुमच्याकडे गोष्टी ज्या यायच्या म्हणजे 3-4 प्रकारचेच बिस्किटाचे प्रकार होते. आज तुम्ही बाजारात गेलात तर इतक्या प्रकारचे बिस्किटं तुम्हाला दिसतात. त्यामुळे प्लास्टिक जे आहे ना, किती आपण रडलो तरीही प्लास्टिक अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मला असं वाटतं ना की जेव्हा म्हणजे आपण जेव्हा जगाचा इतिहास बघतो तेव्हा आपण म्हणतो की स्टेनलेस स्टीलनी इंडस्ट्रियल रेव्होल्युशन आणलं, खूप बदल झाले. तसं रिटेल रेव्होल्युशन हे प्लास्टिकमुळे आपल्या आयुष्यात आलं. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर मेडिकल डिव्हायसेस, अनेक मेडिकल डिव्हायसेसमध्ये पॉलिमरचा वापर केला जातो. म्हणजे आज स्टेंट आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिरिंजेस. म्हणजे पूर्वी म्हणजे माझे वडील डॉक्टर होते, मला आठवतं ऑटोक्लेव्हमध्ये सिरिंजेस गरम उकळल्या जायच्या आणि मग त्या इंजेक्शन दिली जायची. त्याच्यामुळे व्हायचं कसं की किती तुम्ही केलं तरी काही वेळा त्याच्यातनं इन्फेक्शनचा धोका होता. आज म्हणजे सिंगल यूजमध्ये ती सिरिंज आली, तुमच्यापुरती वापरली जाते आणि ती फेकून दिली जाते. त्याच्यानंतर आज आपल्या हाडं म्हणजे खुबे, गुडघा म्हणा, तुमचं हिप म्हणा, ह्याचे जे जॉईंट आहेत ते बदलून म्हणजे पेशंटला लगेचच तुम्हाला उभं करतात. पेशंट 4 दिवसात घरी जातो. आणि हे काही खूप म्हणजे तुम्ही बघितलं असेल की इतकं ते हलकं आहे, इतकं टिकाऊ आहे की इतकं स्वस्त आहे. आणि सर्व प्रकारच्या तुम्ही आजूबाजूला बघा, आपण बसल्यात सुद्धा प्लास्टिकच्या खुर्चीत, प्रत्येकाच्याकडे फोन आहेत, ते सगळे प्लास्टिकचे आहेत. बहुतेक सगळेजण 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरने आले असतील, त्याच्यामध्ये सुद्धा प्लास्टिक आहे. आज गाड्यांमध्ये जवळजवळ 28% प्लास्टिक आहे आजूबाजूला बघितलं तर. विमानांच्यात प्लास्टिक आहे. यांनी काय होतं की यांनी म्हणजे वाहनाचं वजन कमी होतं आणि कमी इंधन वापरलं जातं. त्यामुळे सर्व प्रकारच्या ज्या इंडस्ट्रीज आज आलेल्या आहेत त्याच्यात प्लास्टिक हे वापरलं जातं. बघाशी आम्ही सोलर पॅनलबद्दल बोलत होतो. सोलर पॅनलमध्ये सुद्धा प्लास्टिक आहे. ह्याचं कारण आहे प्लास्टिक लाईटवेट असतं, म्हणजे त्याला वजन नाही, व्हॉल्युमेट्रिक असतं. म्हणजे त्याचा व्हॉल्यूम मोठा असला तरी त्याला वजन नसतं. म्हणजे आत्ता आपण हे एवढं जे आहे ह्याच्यात जरी प्लास्टिक भरलं
तर जेमतेम 2-3 टन एवढंच प्लास्टिक राहील, कारण का ते फुलतं. पण प्लास्टिकमध्ये एक गंमत बघा, तुम्ही छोटी पिशवी घेऊन गेलात तरी त्याच्यात 10 किलो बटाटे येतात. त्याच्यामध्ये पाणी घातलं तर ते गळत नाही. त्याच्यामध्ये इतकं, म्हणजे मला असं काय काय वाटतं ना की इतकं स्वस्त असल्यामुळे कदाचित आपण त्याला योग्य तो सन्मान देत नाही. कारण तेच जर सोन्याचं चांदीचं असतं तर आपण ते इतकं जपून ठेवलं असतं. पण होतं कसं, आपण जाताना भाजीवाल्याकडनं एक प्लास्टिकची पिशवी घेतो, कारण का घरनं कोण घेऊन जाणार, आणि सोपी असते. ती आल्यानंतर अनेक वेळा ती फेकून दिली जाते. काही वेळा त्याचा उपयोग हा कचरा टाकण्यासाठी करतो, पण मोस्टली ही फेकून दिली जाते. म्हणजे बघा, हीच जर तुमची चांदीची, तांब्याची, सोन्याची असती तर तुम्ही फेकली असतीत का? नाही. पण प्लॅस्टिक इतकं उपयुक्त, इतकं म्हणजे काय, इट्स वन ऑफ द बेस्ट आहे. आता एक साधी गोष्ट आहे, पूर्वी सगळी सॉफ्ट ड्रिंक ही काचेच्या बाटलीतनं यायची. जाताना समजा आपला देश बघा, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, इथे प्रवास करताना, वाहतूक करताना अनेक गोष्टी फुटल्या जायच्या. आज प्लास्टिकमध्ये त्याच गोष्टी चांगल्या राहतात. आज म्हणजे मी मगाशी म्हटलं रिटेल रिव्होल्युशन आलं, म्हणजे तुम्ही आज मॉलमध्ये जा, किती प्रकारचे तुम्हाला गोष्टी दिसतात. बिस्किटाचे प्रकार आहेत, खाद्यपदार्थ आहेत, टिकतात. हे पूर्वी नव्हतं. पूर्वी तुमच्याकडे, आणि आज त्याच्यामुळे अनेक लोकांना नोकऱ्या लागल्या. FMCG रिटेलमध्ये काम करणारी अनेक लोक आहेत की ज्यांना हे नवीन क्षेत्र ओपन झालं, आणि ह्याचं कारण केवळ प्लास्टिक आहे. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की प्लास्टिक, म्हणजे आता अनेक तुम्ही म्हणलात की प्लास्टिक वाईट आहे, पण हे बघा प्लास्टिक किती उत्तम आहे. आता जिथे पुरुष आहेत, शर्ट आहेत, शर्टाच्या ज्या बटणं आहेत तीसुद्धा प्लास्टिकची आहेत. अनेकांच्या म्हणजे वॉलेटमध्ये क्रेडिट कार्ड आहे, तेही प्लास्टिकचंच आहे. म्हणजे तुम्ही जर वाईट आहे असं म्हणलात तर लोकांना इथे बसायला म्हणजे सतरंजी मांडायला लागेल, येण्याकरता बस किंवा चालत यावं लागेल, आणि फोन तर तुम्ही विसराच. म्हणजे हे सुद्धा नसणार आहे. हे पण नाही, येणारं पाणी आहे ते PVC पाईपमधनं येतं. आज मगाशी आपण म्हणजे सह्याद्री ॲग्रोचं बघत होतो, तिथल्या सगळ्या अनेक गोष्टी या प्लास्टिकनी आहेत. आपल्याकडे येणाऱ्या सगळ्या गोष्टी दिवसभरात आपण प्लास्टिकनी वेढले गेलेलो आहोत. त्यामुळे आपण काही म्हणलं की प्लास्टिक वाईट आहे तरी विसरू नका, प्लास्टिक हे वरदान आहे. फार मस्त प्रॉडक्ट आहे. म्हणजे मला सगळे म्हणतात, तू प्लास्टिकमध्ये काम करतेस ना आणि तू लोकांना सांगतेस ना की कचरा वेगळा करा, मग तू प्लास्टिकला कसं चांगलं म्हणते? ह्याचं कारण आपण काय करतो, आपण गल्लत करतो. आपण पदार्थाला वाईट म्हणतो. वस्तू वाईट नाही आहे, म्हणजे भारी आहे. आणि अजून म्हणजे या काम करत असताना अनेक संशोधक भेटत असतात. कुतूहल म्हणून विचारलं की अनेक देशामध्ये सध्या प्लास्टिकला पर्याय हे सुरू झालेलं आहे. बायोप्लास्टिक्स आले आहेत, किंवा वेगवेगळे बटाटे ह्याच्यापासून निघणारे प्लास्टिक आलं आहे. पण एक्झॅक्ट आत्ता जे प्लास्टिक आहे, प्लास्टिक जवळजवळ 7 प्रकारचं असतं, पण मेन जो रेझिन आहे त्याला पर्याय येण्याकरता शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे अजून 70 ते 80 वर्ष कदाचित लागू शकतील. म्हणजे कल्पना करा तुम्ही की ज्याला आपण वाईट म्हणतो त्याच्याबरोबर आपल्याला आपलं आयुष्य आता घालवायचंच आहे, पुढच्या पिढीलाही घालवायला लागणार आहे. मग आपण हे का म्हणतो, तर आता तुम्ही इथे बघा, गेल्या 60 ते 70 वर्षात जगभरात 8.3 बिलियन मेट्रिक टन्स इतकं प्लास्टिक वापरलं गेलं आहे. दरवर्षी 400 मिलियन मेट्रिक टन्स इतकं प्लास्टिक जगभरात वापरलं जातं. आता हे जे प्लास्टिक वापरलं गेलं आहे त्यातलं फक्त 9% प्लास्टिक हे रिसायकल झालं आहे, 12% जाळलं गेलं आहे, आणि 72% हे प्लास्टिक
रस्त्यावर, पाण्यात, समुद्रात, नंतर कचरा कुंडीत अशा ठिकाणी ते पडू नये. म्हणजे आपण काहीही म्हणलं तरीही प्लॅस्टिक वाईट नाही, तर प्लॅस्टिकचा कचरा हा वाईट आहे. आणि त्याप्रमाणे भारत रिसायकलिंगमध्ये बराच पुढे आहे बरं का. म्हणजे जगाचं 9% आहे, भारतात हे प्रमाण साधारण म्हणजे 20 ते 27% इतकं आपण रिसायकलिंग करतो. त्याच्यात PETच्या बाटल्या म्हणजे पाण्याच्या बाटल्या ह्या जास्तीत त्या रिसायकल केल्या जातात. जरा विषय सोडून हे करते. पाण्याची बाटली आपण बहुतेक सगळेजण प्रवासाला जातो तेव्हा वापरतो. बरेच जण ती पाण्याची बाटली ठेवतात, म्हणतात मी परत प्लास्टिकची बाटली वापरणार आहे, त्याच्यात मी पाणी भरतो, तेच पाणी मी वापरणार आहे. तुम्ही जर नीट बघितलं तर पाण्याच्या बाटलीवर सेल बाय डेट असते. आता पाण्याला सेल बाय डेट असते का? नाही आहे. पाणी तुम्ही अनेक वर्षाचं पाणी आपण पितो आहोत, तुम्ही ठेवलं तरी पाण्याला काही होत नाही. हे पाण्याकरता नसून वरच्या पॅकेजिंग करता आहे की 6 महिन्यात तुम्ही ते वापरा, अन्यथा त्याच्यात असलेले जे केमिकल्स आहेत ते पाण्यामध्ये येतील आणि ते आपण आपल्या शरीराद्वारे खाऊन म्हणजे ॲब्सॉर्ब केले जातील. आज सकाळीच मी एक संशोधन वाचत होते की ज्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की नॅनो प्लॅस्टिक म्हणजे प्लॅस्टिकचे बारीक बारीक काय होतं, तुमच्या आमच्यासारखीच लोक प्लॅस्टिक वापरतात. पिशव्या, भाजी आणली जाते, ती आणल्यानंतर सगळा जो ओला कचरा आहे तो प्लॅस्टिकच्या पिशवीत घातला जातो, तो गुंडाळला जातो आणि तो फेकला जातो. बऱ्याच वेळा आपल्या घरातली बाई असते ती जाता जाता कुठेतरी टाकून देते, कारण ते सगळ्यात सोपं आहे ना. कुठे शोधत बसा, कुठे वेगळा करा, फेकून देणं हे सगळ्यात सोपं आहे. त्याच्यानंतर ते जे प्लास्टिक असतं ते तिथेच पडून राहतं. त्याच्यानंतर पाऊस येतो, ऊन येतं, त्याचे बारीक बारीक तुकडे होतात की जे डोळ्यांनाही दिसत नाहीत. जेव्हा म्हणजे पाऊस येतो तेव्हा ते तुकडे जमिनीत झिरपले जातात आणि जमिनीतलं जे ग्राउंड वॉटर आहे, पाण्याचा जो साठा आहे, त्याच्यात मिसळले जातात. किंवा जमिनीच्या म्हणजे आपण म्हणतो ना मातीचा पोत, म्हणजे मातीमध्ये मिसळले जातात आणि ते तसेच राहतात. हे आपली बॉडी ॲब्सॉर्ब करते. आणि जसं तुम्ही बघितलं प्लॅस्टिकचा म्हणजे ज्या प्रमाणात आपण प्लॅस्टिक वापरायला सुरुवात केली आहे त्याच प्रमाणात कॅन्सरचं प्रमाणही वाढलं आहे. पूर्वी माहिती होते का कोणाला एवढे कॅन्सर आहेत? आज तुम्ही बघा तुमच्या आमच्या घरातपर्यंत कॅन्सर येऊन पोचला. त्याच्यातलं एक त्याचं हे आहे की पोल्युशन, एअर पोल्युशन, सॉईल पोल्युशन आणि प्लॅस्टिक पोल्युशन. प्लॅस्टिकमध्ये अनेक केमिकल घातले जातात. म्हणजे पाण्यात म्हणजे ती बाटली ओपेक म्हणजे तुम्हाला दिसते आतमध्ये काय आहे हे करण्याकरता वेगळे केमिकल घातले जातात. त्यातलं एक सगळ्यात वाईट म्हणजे BPA, बिसफेनॉल ए, की ज्याच्यामुळे ती बाटली कडक होते. ह्याचा हे आपल्या शरीरात आपण जेव्हा म्हणजे बऱ्याच वेळा उन्हात राहतं हे राहतं ते जेव्हा पाण्यात जातात, आपण पाणी पितो, आपल्या शरीरात राहतात. आज आपल्या सगळ्यांच्या ब्लडस्ट्रीममध्ये प्लॅस्टिकचे केमिकल्स आहेत. मध्यंतरी असं आलं तर साधारण आपण म्हणजे आठवड्याला क्रेडिट कार्ड एवढं प्लॅस्टिक खातो. मध्यंतरी त्यांना माणसाच्या मेंदूमध्ये सुद्धा प्लॅस्टिक आढळलेलं आहे, प्लॅस्टिकचे केमिकल्स आढळले आहेत. आणि आज तुम्ही कुठेही जा, हे न दिसणारं प्लॅस्टिक आपल्या सभोवती सगळीकडे आहे. करताय वेग मला फक्त हे म्हणजे आता हे बघा, जशी आपण उपयुक्तता पाहिली तर हे असे साधारण तुम्ही बघितलं असेल, तुम्ही जेव्हा टाकून देता ना प्लॅस्टिक छान पिशवीत बांधून आतमध्ये ठेवून, रस्त्यावरची कुत्री गाई ते खातात, त्यांना कळत नाही हो की हे बाजूला करायचं आणि ते त्यांच्या पोटात जाऊन तसंच राहतं.
आणि हे अनेक वेळेला आपण बघतो. आणि मग अशी बातमी येते ना की गाईच्या पोटातनं 35 किलो प्लास्टिक निघालं. पण हे का होतं? तुम्ही आता जाताना बघा, अनेक ठिकाणी तुम्हाला दिसेल. आणि हे खरं प्लास्टिक कचऱ्याचं सत्य आहे. म्हणजे प्लास्टिक उपयुक्त आहे, पण कचरा हा वाईट आहे. साधारण प्लास्टिक नष्ट होण्याकरता 500 ते 1000 वर्ष लागतात. आणि हा सायंटिफिक गेस आहे बरं का, कोणी बघितलेलं नाही. 1907 साली झालेलं आहे त्याचा म्हणजे शोध लागला. त्यामुळे तेव्हापासून जे प्लास्टिक तयार झालेलं आहे ते पृथ्वीवर असंच आहे. तुमच्या आमच्या पुढच्या 4 पिढ्या आल्या किंवा जास्तीच तरीही ते तसंच असणार आहे. आणि फिल्म दाखवूया. हे मध्यंतरी खूप फेमस झाला होता. हे रील म्हणजे इतकं फेमस झालं की बघा, वाघाला कळत आहे मग माणसाला कळू नये का, अशा ह्यानी. आता जेव्हा आपण फेकून देतो ना प्लास्टिक, ते फेकलेलं प्लास्टिक असंच इकडनं तिकडनं जातं. आपल्या शेजारीच नदी आहे, त्या नदीत जातं. नदीतनं ते समुद्रात जातं आणि समुद्रात ते गोळा होत जातं. आणि अनेक ठिकाणी समुद्रांमध्ये कचऱ्याचे ढीग आहेत. सर्व समुद्रांमध्ये कचऱ्याचे ढीग आहेत. सगळ्यात मोठा हा अमेरिकेमध्ये ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच म्हणून म्हणला जातो. त्याची लांबी ही महाराष्ट्रापेक्षा जास्ती आहे आणि खोली ही 80 मीटर आहे. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिकची बुचं, प्लास्टिकचे फेकून दिलेल्या गोष्टी, सिगरेटचे थोटकं, अशा सगळ्यांचा हे होतं. म्हणजे हे अंतराळातलं सुद्धा दिसतं. किंवा जेव्हा बोटी येतात ना तेव्हा त्यांना सांगतात की इथे कचऱ्याचा ढीग आहेत. आणि हे सगळ्या समुद्रात आहेत, केवळ अमेरिकेत असं नाही. पण ह्याचा प्रॉब्लेम काय होतो, हे जातात बारीक बारीक तुकडे मायक्रोप्लास्टिक पाण्यामध्ये गेलं की त्याच्यातलं जे केमिकल आहे ना ते तिथल्या आतल्या प्लँक्टन्स म्हणून जे असतात त्यांना वाटतं हे आपलं खाद्य आहे, ते खातात. त्याला मोठे मासे खातात, त्याच्यापेक्षा मोठे मासे खातात. त्याच्यानंतर ते आपल्या जेवणात येतं. आता बरेच जण असतील की म्हणजे माझ्यासारखे व्हेजिटेरियन असतील, ते म्हणतील जे खातात त्यांचं ठीक आहे. पण आपण जे मगाशी बघितलं की हे पाण्यातही गेलेलं आहे, मातीतही गेलेलं आहे, त्यामुळे आपल्या भाजीतही आहे, येणाऱ्या कंदमुळातही आहे. त्यामुळे असं काही नाही आहे की व्हेजिटेरियन यातनं सुटलेले आहे. त्यामुळे काय झालं आहे, आपल्याला विचार करायची वेळ आली आहे. मध्यंतरी हिमालयात पण प्लास्टिक सापडलं आणि 11 मैल खोल की जिथे सूर्यप्रकाशही पोचत नाही समुद्रात, अशा मरीना ट्रेंचमध्ये प्लास्टिक त्यांना सापडलेलं आहे. म्हणजे सगळीकडे आहे. दिवसाला मिनिटाला एक कचऱ्याचा ट्रक हा समुद्रात फेकला जातो. मी तुम्हाला एवढं का सांगते तर बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, माहिती असतं पण त्याचे दुष्परिणाम नसतात माहिती. आज नवीन पिढीला ना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. ते चॉकलेटची चांदी दिली ना तरी घरी घेऊन येतात आणि घरी टाकतात. अनेक जण मोठे असतात ते म्हणतात काय होणार आहे, द्या फेकून, दे टाकून. कारण घरी कोण आणणार, कचऱ्याबद्दल कोण करणार. कारण कचरा म्हणलं की आपण सगळेच म्हणतो ना की कचरा. भारतात काय होतं, आपल्याकडे एक तर अनेक गोष्टीत गोळा केला जात नाही, कारण आपल्याकडे तेवढ्या गाड्या नसतात. लोक ओला सुका देत नाहीत, कारण मी एकट्याने नाही दिलं तर काय होणार आहे असं म्हणत कोणीच देत नाही. आणि मग म्हणजे आपल्याकडचं जर बघितलं तर आत्ताचा इतका वाईट आहे की आपण पॉल्युशनमध्ये जवळजवळ 20% जगाला प्लास्टिकमधनं पॉल्युशन करतो आहे. आणि आपल्याकडे सगळा कचरा हा म्हणजे लँडफिल, सपोज टू बी लँडफिल, कचरा डेपो जाऊन टाकला जातो. किती जणांनी कचरा डेपो बघितलेला आहे? बऱ्याच जणांनी बघितला आहे. म्हणजे मला फार आनंद वाटला, कारण का युज्युअली लोक कचरा डेपो बघायला जात नाहीत. पण तुम्ही जर तिथे बघितलं असेल
तर अनेक प्रकारचे तिथे ॲक्सिडेंट होत असतात, लोक प्लॅस्टिक गोळा करत असतात कारण त्याच्यातनं पैसे मिळतात. पण हे सायंटिफिक नाही आहे. आपण करतो पण हे सायंटिफिक नाही. हे आत्ता मी आज तुमच्या पुढे 16 वर्षांनी उभी आहे. 16 वर्षापूर्वी मी अशीच होते. म्हणजे काही फरक नव्हता. कारण काय असतं, आपण शिकतो, घरातले आपल्याला चांगलं शिकवतात की तुम्ही आयुष्यात काहीतरी बना, मोठे व्हा, पुढे जा. सर्वसामान्य घराप्रमाणे मी तशीच होते. इंग्लंडमध्ये शिकले, काही वर्ष राहिले आणि इकडे आले. आणि 2009ला मी आणि माझा पार्टनर शिरीष आम्ही एका म्हणजे अभयारण्यात गेलो होतो. त्यांनी आम्हाला सांगितलं एक दिवस की तुम्ही त्या बाजूला जाऊ नका कारण 1-2 हरणं मेले आहेत, हरिण आणि पिल्लू मेले. लगेच की अरे वा, वाघाने मारलं का, काय झालं, कुतूहल असतं ना आपलं, सगळ्यांचंच असतं. तसंच झालं. एक 4-5 दिवसांनी जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा म्हणजे आमच्या माहितीचे होते म्हणून त्यांना फोन करून विचारलं की काय झालं. बोलता बोलता विषय निघाला. तर ते म्हणले त्या हरणाच्या पोटामध्ये प्लॅस्टिकचा कचरा निघाला. म्हणजे प्लॅस्टिकच्या रॅपर्स निघाले. त्याचा मृत्यू झाला आणि ते काही वाघाबिगांनी खाल्लेलं नव्हतं. आमच्या दोघांचं असं झालं की असं कसं होतं आणि कोणीतरी काहीतरी करायला पाहिजे. असे कसे लोक करू शकतात, असे कसे फेकू शकतात. पण मग लक्षात आलं तुमच्या आमच्यासारखीच लोक असतात हो, की अभयारण्यात न्यायला परवानगी नसली तरी तुमच्या आमच्यासारखेच जातात. मुलांना भूक लागते, मग चिप्स हव्या असतात, काहीतरी वेगळं हवं असतं, चिवडा हवा असतो, तो खाल्ला जातो गाडीत. राहिलेलं कशाला आणायचं, द्या फेकून. आणि मग हे जे प्राणी असतात ह्यांना एस्पेशली उन्हाळ्यामध्ये मिठाची गरज असते. ते चाटतात त्यांच्या जिभेने आणि त्याच्याबरोबर ती पिशवी त्यांच्या पोटात जाते. बरं, ती दुसऱ्या दिवशी बाहेर नाही पडत, ती तिथेच राहते. त्यांचं पोट बिचाऱ्यांचं एवढं. ती पिशवी जाते, तिथे राहते, पुढची पिशवी येते आणि असं करत करत त्यांचं जे पोट आहे ना ते ह्याच्याऐवजी एवढंसं होतं. आणि ते तहानेनी आणि भुकेनी मरतात कारण त्यांच्या पोटामध्ये प्लॅस्टिकमुळे इतर कशालाही जागा नसते. आणि हे म्हणजे असं हे जेव्हा ऐकलं तेव्हा असं प्रत्येकाला जसं होतं तसं आमचं झालं की कोणीतरी काहीतरी करायला पाहिजे. नाही असं कसं आहे ना, गव्हर्मेंटने हे करायला पाहिजे. एक 15 दिवस महिनाभर आमचं दरवेळेला हेच व्हायचं. एकदा आम्ही बसलेलो असताना आमचं दोघांचंही झालं, किती आपण लोकांसारखे आहोत. आपण सगळं दुसऱ्यांनी करावं असंच म्हणतो आहे, आपल्याला कुठे माहिती आहे प्लॅस्टिक आहे. बरं, माझं शिक्षण हे सगळं मार्केटिंग मॅनेजमेंटमधलं आहे. शिरीष हा कॉस्ट अकाउंटंट आहे. मग ठरलं की आता आपण काय करूयात, सगळे जे मित्र आहेत आजूबाजूला की जे इंजिनियर आहेत त्यांना बोलवूयात आणि त्यांना विचारत काय रे असतं प्लॅस्टिक, माहिती तर करून घेऊ. मग तेव्हा कळलं प्लॅस्टिक हे फॉसिल फ्युएलपासनं बनतं. ते नाहीसं व्हायला साधारण 500 ते 1000 वर्ष लागतात. आणि मग हे करत असताना आपल्याला काय करता येईल म्हणून एकीकडे आमचे प्रयोग चालू होते. म्हणजे प्लॅस्टिक जाळायचं, धूर घाण यायचं, काळा धूर यायचा. पाण्याच्या एका म्हणजे पाण्यात टाकून बघितलं, काहीच झालं नाही. नुसतं म्हणजे एका प्लॅनमध्ये घातलं तर सगळं पॅन खालनं म्हणजे खराब झाला. आणि मग आम्हाला खरं आमचा म्हणजे युरेका मोमेंट म्हणा आमची आली की एकदा एका पार्टीला गेलो असताना कोणीतरी असा बर्फाचा खडा काढून तो टेबलावर ठेवला होता. तो वितळताना पाहून आमचं असं झालं, अरे पाण्यापासनं बर्फ, बर्फापासनं पाणी, आपण असं एक्झॅक्टली प्लॅस्टिकबद्दल करू शकतो का. फॉसिल फ्युएलपासनं प्लॅस्टिक, तर प्लॅस्टिकपासनं आपण परत त्याचं इंधन बनवू शकतो का. एवढ्या छोट्या ह्याने आमचा प्रवास चालू झाला. काय करता येईल. मग असं हे करता करता आम्ही ते प्रेशर कुकरमध्ये घातलं. प्रेशर कुकर उडला कारण का त्याच्यात खूप होतं. मग म्हणलं बहुतेक तो लहान पडतो. एका ओळखीचा केटरर मित्र होता, त्याला म्हणलं मोठा दे रे आणून. त्यांनी मोठा आणून दिला. तो फुटायच्या आतच बंद करण्यात आला. आणि मग असं लक्षात आलं की अरे याची जी शिट्टी आहे याचा काहीतरी गडबड आहे. मग शिट्टी काढली. मग सगळं वरचं आहे ते सगळं काळं काळं झालं. मग कोणीतरी सांगितलं त्याला वरनं तुम्ही ट्यूब का नाही लावत. मग ट्यूब लावल्यावर तरी वास येत होता. मग ती ट्यूब पाण्यात टाकली. आणि साधारण असं करताना काही दिवसांनी असं लक्षात आलं
त्या पाण्यावर काहीतरी एक काळसर तरंगत आहे. खुश आम्ही म्हणलं चला आता जाऊन बघूयात काय आहे. तेव्हा कळलं हे हायड्रोकार्बन्स आहेत, म्हणजे आपण ज्याच्यापासून डिझेल पेट्रोल येतं तेच आहे. भयंकर खुश. ठरवलं चला आपलं आता मोठं मशीन बनवू. छोट्यापेक्षा मशीन कसं बनवायचं ह्याची काही आयडिया नव्हती. साधारण मोठा प्रेशर कुकर असा आम्ही बनवला. बहुतेक माझ्याकडे पुढची ती म्हणजे जेव्हा आम्ही तो बनवला प्रेशर कुकर, तेव्हा म्हणजे सगळीकडे, म्हणजे हे 2010ची गोष्ट आहे, भारतभर आमचं नाव, कारण का भारतातले आम्ही हे करणारे पहिलेच होतो की प्लॅस्टिकपासून इंधन बनवणारे. आणि मग तेव्हा कसं झालं की एक जण आले भेटायला. ते म्हणले की अरे वा छान केलेत तुम्ही, पण तुमच्या ह्या प्रक्रियेतनं जो गॅस आहे तो बाहेर जातो हवेत. हो म्हणलं पहिल्या दिवशीपासूनच जातो आहे. आणि मग ते म्हणले अहो हा गॅस आहे हा एन्व्हायरमेंटकरता हार्मफुल आहे. आम्ही असे दोघं त्या दिवशी संध्याकाळी आलो घरी. म्हणलं एक चांगलं करत असताना दुसरं म्हणजे वाईट नाही करायचं. त्या दिवशी लिटरली आम्ही आमच्या फॅक्टरीला कुलूप लावलं आणि बंद केलं. त्याच्यानंतरचं ऑलमोस्ट 6 ते 8 महिने आम्ही काही केलं नाही. म्हणजे मला अजूनही आठवते तेव्हा फोन यायचे की आम्हाला मशीन घ्यायचं आहे. आणि आमच्याकडे म्हणजे आता तू घेतोस का मी घेतो, कारण का सांगणार काय, मशीन होतं पण ते आमच्या दृष्टीने परिपूर्ण नाही, आम्ही विकणार कसं. म्हणजे ॲक्च्युली आमच्याकडे असा रुद्राकरता फोन आला ना की आमच्याकडे असं व्हायचं मी नाही घेत, आता मागचा मी घेतला होता पुढचा तू घे. कारण आणि मग हे करत मग म्हटलं की आता हे काही बरोबर नाही, शोधून तरी काढू हा गॅस काय आहे. मग त्याच्यानंतरचं जवळजवळ 6-8 महिने आम्ही गॅस काय असतो, आणि हे करताना लक्षात आलं हे गॅसही आपल्या LPG सारखाच आहे. ह्याच्यामध्ये मिथेन आहे, प्रोपेन आहे, ब्युटेन आहे. आणि मग हाच गॅस आम्ही पुढच्या ह्याच्यात मशीनला म्हणजे गरम करण्याकरता वापरू लागलो. एक पुढे कुठेतरी माझ्या फिल्म आहे, हां ही दाखवते आणि मग आपण परत येऊ. 2010 में हमने रुद्रा एनवायरमेंटल सॉल्यूशन कंपनी एस्टेब्लिश किया, लेकिन पहले 4 साल हमारा ट्रायल एरर कुछ R&D एक्टिविटी में ही गया. देखा जाए तो मंथ में हम करीब 10-12 टन प्लास्टिक के ऊपर प्रोसेस करते हैं मिनिमम. हमारे प्रोसेस में हम जो प्लास्टिक इस्तेमाल कर रहे हैं वो मेनली प्लास्टिक ऐसा है कि जो फेंक दिया जाता है, उसके ऊपर कुछ प्रोसेस नहीं होता है, वो लैंडफिल में जाता है. हमारा 2 टेम्पो है अभी. वो टेम्पो पूना में 2 रूट में जाते हैं. 2 रूट में जाके अलग अलग एरिया में जाके वो प्लास्टिक कलेक्ट करते हैं. जब एक ट्रक इतना माल हो जाता है तो वो ट्रक हम वहाँ से जेजुरी हमारे प्लांट में ट्रांसफ़र करते हैं. जेजुरी में जब प्लास्टिक जाता है तो उसका फिर सेग्रीगेशन होता है, क्योंकि ऐसा पर्टिकुलर टाइप का प्लास्टिक नहीं आता है. डस्ट क्लीनिंग मशीन भी हमने लाया है कि पहले जो ऐसा जो ख़राब प्लास्टिक है जिसके ऊपर डस्ट ज़्यादा लगी हुई है वो प्लास्टिक हम हमारे डस्ट क्लीनिंग मशीन में डालते हैं. डस्ट क्लीनिंग मशीन में डालने के बाद उसको आइदर श्रेडिंग करते हैं और एग्लो करते हैं. पॉलीथीन बैग्स रहते हैं, जो कैरी बैग्स रहते हैं, जो फूड रैपर्स रहते हैं, उसको अलग तरह से श्रेड करना पड़ता है. एग्लो हो जाने के बाद वो जो प्लास्टिक है वो हम जो प्लांट है उसके रिएक्टर में डालते हैं. उसके बाद हम हीटिंग शुरू करते हैं. प्लास्टिक का मेल्टिंग पॉइंट इज़ अराउंड 165 डिग्रीज. तो 165 डिग्री के बाद प्लास्टिक मेल्ट होना शुरू होता है. अराउंड 210 डिग्री टेम्परेचर जब आता है तो उसमें गैस आना शुरू होता है. ये जो हमारा पूरा प्रोसेस है उसमें गैस भी कोई हवा में नहीं जा रहा है, ये एनवायरनमेंट फ्रेंडली प्रोसेस है. तो वो गैस हम स्क्रब करके कंप्रेस करके हमारे गैस टैंक में जाता है और वही गैस हम हमारे प्रोसेस में इस्तेमाल करते हैं. करीब 400 डिग्री तक हम हीटिंग करते हैं. अराउंड 270-280 डिग्री के बाद ऑयल आना शुरू होता है. उसके बाद में प्रोसेस ख़त्म होता है. अगर हम इस प्रोसेस में 100 किलो प्लास्टिक डालते हैं तो करीब 55 लीटर से लेके 70 लीटर तक ऑयल आता है.
अराउंड 15 से 20 किलो गैस आता है, 5 to 7% मॉइस्चर आता है और 5 to 7% रेसिड्यू आता है। जो इसमें रेसिड्यू आता है वो हम रोड बनाने में इस्तेमाल कर सकते हैं। मग ही साधारण एक प्रोसेस आहे आणि सांगायला आवडेल, आम्ही एक प्लांट असा आत्ता मध्यंतरी इंडियन रेल्वेच्या रिसर्च इन्स्टिट्यूटला दिला होता. त्यांना 15 दिवसापूर्वीच प्रेसिडेंट्स अवॉर्ड मिळालं आहे या प्रोजेक्टकरता इंडियन रेल्वेला. म्हणजे हे करण्यापर्यंतचा जो प्रवास होता ना तसा खडतर होता. म्हणजे आज मागे वळून बघताना हे होतं की कसं झालं. तर खरं म्हणजे झालं याचं कारण की आम्हाला काहीच माहिती नव्हतं की हे होऊ शकत नाही. म्हणजे आम्ही जेव्हा लोकांना म्हणायचो असं होईल का, त्यामुळे म्हणायचे असं काही नाही होतं. कदाचित आम्ही त्यातले तज्ज्ञ नसल्यामुळे कदाचित आम्ही हे पुढे इथपर्यंत आणू शकलो. आणि हे जेव्हा म्हणजे आम्ही एकीकडे जेव्हा या मशीनवर काम करत होतो साधारण 2011-12ला, तेव्हा शिरीष हा कॉस्ट अकाउंटंट असल्यामुळे तो म्हणला हे बघ आपल्याला हे बघायचं आहे की ह्यातनं पैसे परत मिळतात का, ROI आहे का. कारण एखाद्या टेक्नॉलॉजीमधनं तुम्हाला जर पैसे परत मिळाले नाहीत तर ती हॉबी असते, धंदा होत नाही, त्याचा व्यवसाय होत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या इथेच त्याच्यावरती भरपूर म्हणजे प्रयोग करायचं ठरवलं. आणि हे करत असताना मग लोकांना जाऊन सांगायला सुरुवात केली की प्लास्टिक उत्तम आहे पण बाजूला करा. ते जर वेगळं केलं तर त्याच्यापासून आपण काहीतरी नक्की करू शकतो. म्हणजे पुण्यात राहायचा एक फायदा असा की लोक काही वेळेला अतिस्पष्ट सांगतात. मला असं एका काकांनी सांगितलं, मेधा तू चांगलं सांगतेस पण होतं काय, आम्ही घरामध्ये ओला कचरा सुका कचरा गोळा करतो. जी बाई न्यायला येते ती ते दोन्ही डबे घेते आणि एका डब्यात टाकते. उपयोग काय आहे. म्हणलं बरोबर आहे. ते म्हटले मला तू आता सांगतेस तिसरं प्लॅस्टिकचं कर, परत 3 डबे करून ती एकत्रच करणार. म्हणलं खरं आहे, अगदी खरं आहे. तुम्हाला म्हणलं प्लॅस्टिक जर वेगळं करायला जमेल का हो, ते जर केलं तर मला फोन करा, मी येऊन घेऊन जाईल. ह्याच्यामध्ये कुठलाही हे नव्हता की त्याचं पुढे काय होणार आहे. 15 दिवसांनी त्यांचा फोन आला, माझी पिशवी तयार आहे. आता पिशवी म्हणजे एवढीशीच होती बरं का, हे नंतर शिकत गेलो. जाऊन घेऊन आलो. त्याच्यानंतर 8 दिवसांनी अजून एकांचा फोन आला, माझ्याकडेही पिशवी तयार आहे, ते घेऊन आलो. मग असं करत करत साधारण म्हणजे बाळूकाका आहेत का नाही माहीत नाहीत, माझे ड्रायव्हर आहेत. आम्ही दोघंजणं म्हणजे महिन्यातले 25 दिवस आम्ही जाऊन, आम्हाला फोन करतील तिथनं जाऊन आम्ही प्लास्टिक गोळा करून आणत होतो, लोकांशी बोलत होतो. आणि म्हटलं हे काही खरं नाही, ज्याला काहीतरी चांगलं स्वरूप देऊ. मग गाडी एक घेतली, त्याच्यातनं कलेक्शन करायला लागलो. मग हळूहळू आम्हालाही कळलं नाही, आज आम्ही जवळजवळ 1.25 ते 2 लाख लोकांशी जोडले गेलेलो आहोत. म्हणजे 50 ते 55 हजार घरात आम्ही जातो आणि फक्त प्लास्टिकचा कचरा गोळा करतो. यामध्ये कुठला कचरा आहे तर जास्ती रॅपर्स आहेत. कारण बाटल्या बिटल्या असतात त्या बायका विकतात किंवा तिथले बाकीचे लोक विकतात, त्यांना पैसे मिळतात. आमचा फोकस आहे की ज्याला कुठली किंमत नाही, जे विकलं जात नाही, जे गोळा केलं जात नाही, असं पॅकेजिंग, रॅपिंग, टूथपेस्ट, टूथब्रश, औषधाच्या रॅपर्स असे सगळे आम्ही गोळा करतो. मग हे करत असताना ठाणे, कल्याण, डोंबिवली इथेही सुरू झालं. आणि गेल्या जवळजवळ 8-9 वर्ष झाली भारतभरातनं लोक स्वतःचे पैसे खर्च करून प्लॅस्टिक कुरिअरने आमच्यापर्यंत पोचवतात. म्हणजे पहिल्यांदा आलं तेव्हा मी म्हणलं हे असं कोण पाठवतं, पण आज अनेक जण रेग्युलरली म्हणजे पार कलकत्त्याहून वायझग, चेन्नई, कारण ते म्हणतात आम्हाला हे माहिती आहे की तुम्ही त्याचं काहीतरी नीट कराल. आणि मग आता बरेच त्याच्यापासनं म्हणजे आम्ही वेगवेगळे काही म्हणजे प्रयोग करतो आहोत. प्लॅस्टिकमधनं काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकत. आणि आज जवळजवळ आम्ही 60 लाख किलो, म्हणजे हे सांगते का तर 1 किलो पातळ प्लॅस्टिक करण्याकरता साधारण 2,500 ते 3,000 पिशव्या रॅपर्स लागतात. तर इतकं प्लॅस्टिक आम्ही आजपर्यंत गोळा केलं आहे. म्हणजे साधारण 3,60,00,000 किलो इतकं CO2 एमिशन आम्ही वाचवलेलं आहे. आणि एकीकडे आपण म्हणतो आहे ना 500 वर्ष ते 1000 वर्ष लागतात, ते प्लॅस्टिक आपण दिवसामध्ये नाहीसं करतो. त्यातनं काही उरत नाही. त्यातनं जो चार राहतो, बारीक ते कार्बन राहतो, तो प्लॅस्टिकबरोबर रस्त्यामध्ये मिसळून त्याच्यापासून उत्तम डांबराचे रस्ते होतात.
खड्डे पडत नाहीत. पुण्यामध्ये आम्ही 50,000 किलो कॉर्पोरेशनला दान केलं. प्रॉब्लेम असा आहे गेल्या 6 वर्षात त्याला खड्डेच पडलेले नाही आहेत. त्यामुळे चालत नाहीत कोणालाही, कोणीही परत येत नाही तुमच्याकडे. म्हणजे आम्ही कितीही गेलो तरी ते म्हणतात तो खड्डेच पडत नाहीत. म्हणजे PWD सगळीकडे गव्हर्नमेंटचे GR आहेत, पण कोणालाही प्लॅस्टिक रस्त्यामध्ये म्हणजे वापरलं जातं इथनं तिथनं थोडं. म्हणजे आम्ही CSRमधनं खूप करतो. म्हणजे कंपन्या देतात की शाळेच्या पुढचा मुलांना रस्ता नाही, गावाकडे तुम्ही हे करा, असे आम्ही बरेच रस्ते केले. पण काय आहे, 1 स्क्वेअर किलोमीटरमध्ये जवळजवळ 2.5 टन प्लॅस्टिक जातं आणि 35,000 रुपये वाचतात आणि खड्डे पडत नाही. त्याची जी इलॅस्टिसिटी आहे ती खूप चांगली होते. म्हणजे जे बाइंडिंग असतं वाळू म्हणजे आणि खडी आणि डांबर यांचं जे मिश्रणाचं जे बाइंडिंग असतं ते खूप चांगलं होतं. आणि आता तर म्हणजे काय निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्यामुळे आणि पावसाळे आला आहे त्यामुळे पण म्हणजे मला सांगायला हे होईल की आपण एकीकडे म्हणतो आहे की प्लॅस्टिकचा कचरा वाईट आहे, पण कचऱ्यातनंही काहीतरी होऊ शकतं. आज अनेक व्यवसाय उभे आहेत की जे प्लॅस्टिकच्या कचऱ्यावर काम करत आहेत. म्हणजे प्लॅस्टिकपासून परत नवीन वस्तू तयार होतात. भारतामध्ये तर इतकं आहे, गुजरातमध्ये प्लॅस्टिकपासून परत प्लॅस्टिकच्या वस्तू बनवून त्याच्यावर काम केलं जातं. आज PET आहे, पाण्याच्या बाटल्या आहेत, त्याच्यापासनं म्हणजे धागे काढून T-शर्ट बनवले जातात. आपली बरेचसे इंडियन टीम जे ड्रायफिट T-शर्ट वापरते ते ह्या प्लॅस्टिकपासून बनलं जातात. म्हणजे कितीही म्हणलं प्लॅस्टिक उत्तम आहे, कचरा वाईट आहे, तरी बघा प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून अनेक गोष्टी होतात. आत्ता आम्ही मध्यंतरी एक नवीन खेडेगावाकरता प्रोजेक्ट वसुधा म्हणून आत्ता केला, पुण्याजवळ आहे, की जिथे आम्ही हे मशीन बसवलेलं आहे आणि त्याच्याबरोबर ओल्या कचऱ्यातनं बायोगॅस हे खेड्याकरता हा भारतातला पहिला प्रोजेक्ट आहे. आणि म्हणजे आम्हाला दाखवायचं हे आहे की प्लॅस्टिक हे सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. गावामध्ये छोट्या छोट्या पुड्या येतात 1 रुपयाच्या 2 रुपयाच्या, तो कचराच होतो, त्याचं पुढे काही होत नाही. आज आपल्याकडे कमीत कमी काही ठिकाणाहून तरी गोळा होतो, अनेक ठिकाणी तो जाळला जातो. त्याच्यातनं जो धूर येतो ना, डायऑक्सिन्स, फ्युरन्सेस, त्याचा आपल्यालाच त्रास होतो. आणि मी कायम सांगते की जेव्हा तुम्ही फेकता ना, ते असं नाही आहे की ते फक्त मलाच त्रास होईल, आजूबाजूच्या सगळ्यांना त्याचा त्रास आहे. म्हणजे आपण जेव्हा अशी हे करतो की नाही की फेकतो, टाकून देतो, लोकांचा प्रॉब्लेम आहे, त्याचा त्रास हा आपल्याला होत असतो. आता तुम्ही बघा पावसाळ्यामध्ये किंवा म्हणजे हिवाळ्यातसुद्धा खोकला वाढला आहे. 3-3 महिने खोकला जात नाही. प्रदूषण हे एक कारण आहे आणि याचा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या कधी नव्हत्या, कधी झाल्या नव्हत्या, ह्या अनेक म्हणजे अशा गोष्टी आपल्या आयुष्यात आल्यामुळे होत आहेत. तेव्हा आपल्याला ह्याच्याबद्दल खूप म्हणजे विचार करणं खूपच गरजेचं आहे. मग आता हे जेव्हा आम्ही करतो आहे, आता 16 वर्ष आज मी प्लॅस्टिकवर काम करते. आयुष्यात कधीही वाटलं नव्हतं की कचऱ्यामध्ये काम करेन. म्हणजे जेव्हा मी म्हणजे अनेक ठिकाणी मी स्वतः जाऊन कचरा गोळा केलेला आहे प्लॅस्टिकचा. मला अनेक जण असंच म्हणायचे की एवढ्या शिकलेले असून कचरा का गोळा करते. अनेक मैत्रिणींचं हे आहे की तू का जाऊन गोळा करते. तर मला असं वाटतं आपण शिकलेलो आहोत म्हणून कचरा ही माझी जबाबदारी आहे, माझा कचरा ही माझीच जबाबदारी आहे. म्हणजे काही वेळेला म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा असंही ऐकलं असेल, कचरेवाला आला आहे, कचरेवाली बाई आली आहे. ती कचरेवाली नाही आहे, कचरेवाले तुम्ही आहात, ती फक्त घेऊन जाणारी बाई आहे. आज ना आपल्याला समाज म्हणून आपली मानसिकता बदलायची खूप म्हणजे आय डोंट वॉन्ट टू प्रीच, पण जेव्हा आपण बघतो ना की लोक म्हणजे गाडीतनं अशी बाटली फेकतात, घ्या त्या माणसाला सांगा नॉक करून की तुमची बाटली घेऊन जा घरी आणि घरी टाका. हे जर आपण केलं नाही ना तर स्टीवन हॉकिन खूप छान म्हणलं आहे. त्याचं म्हणणं असं आहे की आपण जे म्हणतो ना प्लॅन ए प्लॅन बी, फॉर अस देर इज नो प्लॅनेट बी. आणि आत्ता जसं आहे तसं जर राहिलं तर पुढच्या 100 वर्षात आपली पृथ्वी अशी राहणार नाही. म्हणजे आज इतकं
इतका बदल चाललेला आहे, म्हणजे आपण सगळं जग आज चाललं आहे की हा 1.5 डिग्री टेम्परेचर वाढू नये. गेल्या वर्षी आपण ऑलरेडी ते क्रॉस केलेलं आहे. इथे जे कोणी सिनियर आहेत त्यांनी मला सांगावं, उन्हाळ्यामध्ये छान होतं ना पूर्वी, कधी वाटायचं का की एवढी गरमी? आज 45-46 डिग्री वाटतंय. आपल्याकडे सगळीकडे सिमेंटचे रस्ते होत आहेत. आपण कसाही, कारण त्यातनं पाणीच मुरलं जात नाही खाली, त्याच्यातनं येणारं आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो आहे. हे सगळं आणि त्याचबरोबर आपण वापरत असल्यामुळे होणारं प्रदूषण हा एक प्रॉब्लेम आहे. मी एक शेवटची फिल्म दाखवते. ह्याचे ॲडव्हान्टेजेस की हे काय आहे की कमी दरात येतं. साधारण 35 ते 38 रुपये, आम्ही विकतो 50 रुपयांनी. आणि ह्याच्यामध्ये डिझेल, पेट्रोल, केरोसिन हे सगळं असतं. लोक विचारतात गाडीत वापरता येतं का? आम्ही वापरून बघितलं आहे, प्रयोग केलेले आहेत, पण गव्हर्मेंटची परवानगी नाही आणि आपण म्हणजे कमी प्रमाणात करतो त्यामुळे आम्ही घेतलेलेही नाही. पण हे सर्व प्रकारच्या ह्याच्यातनं एमिशनही खूप कमी आहे आणि हे आपण सर्व प्रकारच्या इंडस्ट्रियल यूजमध्ये म्हणजे जनरेटर, फर्नेस, इन्सिनरेटर, बर्नर, बॉयलर, ट्रॉलर्स, बोटी या सगळ्याकरता वापरलं जातं. आणि हे काही प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत काही आम्ही रस्ते केलेले आहेत. आणि आत्ता सध्या काम असं चालतं की अवेअरनेस करतो, सेग्रिगेशन करायला सांगतो आणि मग ते कलेक्ट केलं जातं. आम्ही लोकांना इन्सेंटिवाईज कसं करतो तर लोक विचारतात पैसे देता का? तर आम्ही पैसे देत नाही. याचं कारण प्रत्येक प्लॅस्टिक हे वेगळ्या ग्रेडचं असतं, त्याला मिळणारे पैसे असतात. तुमच्याकडनं मी घेऊन येते साधारण 100-200 ग्रॅम, त्याचे 20 पैसे 30 पैसे द्यायला हे नाही. तुम्ही आणि आम्ही हे काम निसर्गाकरता करतो आहोत, त्याच्यामुळे निसर्ग चांगला करणं हेच इन्सेंटिव्ह आहे. त्याच्यामुळे आम्ही तेच करतो. आम्ही वेगवेगळ्या महिला आणि शाळांमध्ये हा प्रकल्प राबवत आहोत. कारण मुलांना जर सवय बदलली ना त्यांची, तर ते घरी आईवडिलांची, आजी आजोबांची सवय बदलतात. त्यामुळे सध्या मुलांवर काम करणं खूप चालू आहे आणि त्यांना सांगणं की म्हणजे ह्या प्लॅस्टिकमधनं आपल्याला रिकव्हरी होऊन आपण त्याच्यापासून इंधन बनवू शकतो की ज्याच्यामुळे आपला म्हणजे जो बाहेरनं आपल्याला विकत घ्यावं लागतं आहे तो बोजाही कमी होतो आणि त्याचा इम्पॅक्टही खूप मोठा आहे. म्हणजे आम्ही हे काही इम्पॅक्ट आत्तामध्ये केलेले आहेत. आम्ही 22 गावांशी कनेक्टेड आहोत की जिथे हे इंधन आम्ही केरोसिन म्हणून त्यांना वापरायला देतो किंवा तिथल्या गावामध्ये त्यांच्या ट्यूबलाईट्स लागल्या जातात जनरेटरमधनं. आणि हे करायची जरूर का सेग्रिगेशन? तर जेव्हा तुम्ही ओला कचरा आणि सगळ्यात ते मिसळलं जातं ना, ओल्या कचऱ्यावरही काही होत नाही आणि कोरड्या कचऱ्यावरही काही होत नाही. तेच जर ओला कचरा वेगळा आणि कोरडा कचरा वेगळा केला तर त्याच्यापासून अनेक व्यवसाय उभे राहू शकतात, त्याच्या अनेक गोष्टी बनवू शकतात आणि जे आपण म्हणतो ना सर्क्युलर इकॉनॉमी ते होऊ शकते. आणि ह्याच्याकरता चॅलेंजेस भरपूर आहेत, प्रॉब्लेम्सही भरपूर आहेत. पण जर तुमच्या आमच्यासारखी लोक एकत्र आली आणि म्हणलं ना की माझा कचरा ही माझी जबाबदारी, मी माझ्यापुरतं करणार. मी तुम्हाला एक सांगते की एक काम करत असताना खूप लोकांशी संबंध आला, कारण का प्रत्येक ठिकाणी जाऊन बोलायचं, काम करायचं. माझ्या ओळखी म्हणजे तिथे पुण्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की निवारा नावाचं आहे की जिथे म्हातारे लोक एकत्र राहतात. तिथे जाऊन मी म्हणजे हे केलं, त्यांनी सांगितलं पुढच्या महिन्यापासून तुम्ही येत जा, आमच्याकडे काय 4-5 पिशव्या असतील. तिथे एक माई म्हणून होत्या, शी वॉज ऑलमोस्ट 93 मी जेव्हा भेटले तेव्हा, पास्ट अवे आफ्टर दॅट. तर त्या मला साधारण दर महिन्याला एक छोटीशी पिशवी द्यायच्या. मला एकदा म्हणलं ये ग जरा चहा प्यायला ये, गप्पा मारायला ये. त्यांना म्हणलं की तुम्ही आज 93 वर्षाच्या आहात, तुम्ही का करता? नॉट नेसेसरी तुम्हाला काही आता प्लॅस्टिक वेगळं करायचं, कारण त्यांच्यातनं यायचं काय तर बिस्किटं आणि औषधाच्या रिकामे आहे, कारण जेवण खाली असायचं त्यांचं. त्यामुळे मी जिवंत आहे ना, मी काहीतरी करू शकते ना, माझा हातभार म्हणून मी देते.
त्या बाईंनी म्हणजे जवळजवळ पुढचे 2.5 वर्ष बाकीचे हे व्हायचे, पण त्या बाईंनी रेग्युलरली प्लॅस्टिक आम्हाला वेगळं करून द्यायच्या. आणि हे झाल्यावर म्हणलं अरे बाई ही 95 वर्षाची असली तरी देते, तर मग आमच्यासारख्यांना हे का अवघड वाटतं. म्हणजे आमच्याकडे मॉन्टेसरीतली मुलंही वेगळं करून देतात, सिनियरही देतात. ही जी मधली पिढी आहे ना तेच म्हणतात कशाला काय करायचं आहे, नाहीतरी माझं काय हेच झालेलं आहे. पण आम्ही जरी 1 किलो प्लॅस्टिक म्हणजे वाचवलं ना तरी आपण जवळजवळ 6 किलो कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो, की ज्याचा आज नाही पण पुढे हा खूप म्हणजे काय होऊ शकतं हे तुम्हाला दाखवते. म्हणजे प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे काय होतं हे दाखवून मी. हे एक आयलंड आहे. इतकं लांब आहे की तिथे कुठेही माणसं नाहीत आजूबाजूला. आज जगभरात दरवर्षी आपण 100पेक्षा जास्ती पक्ष्यांच्या प्रजाती घालवत आहोत. म्हणजे हे जे आहे अल्बेट्रॉस, की जिथे कोणी नाही तिथे ते त्यांच्या इयरली मेटिंग करता येतात. तर बऱ्याच वेळा पक्ष्यांना हे जे प्लास्टिक असतं त्यातनं येणारे जे केमिकल असतात त्यांना वाटतं हे खाणं आहे म्हणून ते खातात. म्हणजे नवीन आलेलं आहे की पोट भरण्याकरता अनेक वेळाला प्राणी आणि पक्षी प्लास्टिक शोधतात, ते खातात आणि मरतात. आणि मला असं वाटतं की तुम्ही आणि आम्ही फक्त म्हणजे आपण म्हणतो वी वॉन्ट टू सेव्ह द प्लॅनेट. प्लॅनेट इज गोइंग टू बी परफेक्टली फाईन. काही होणार नाही प्लॅनेटला, आपण असो नसो. त्यामुळे आपण विचार करायचा आहे की आपण प्लॅस्टिक म्हणजे मी असं नाही म्हणत वापरू नका, पण विचार करा, नाही म्हणा, आणि जमेल तसं शक्य ते त्याचं रिसायकलिंग करा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आज आपल्या नाशिकच्या 102 व्याख्यानमालेत 12वं पुष्प गुंफण्यासाठी आपण आलात आणि प्लास्टिक वरदान आणि धोका या विषयावर आम्हाला नाशिककरांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि एक आम्हाला वेगळा अँगल मिळालेला आहे प्लास्टिकबाबत, तो आम्ही सगळ्यांनी आत्मसात केलेला आहे. त्याबद्दल मी वसंत व्याख्यानमालेच्या पद्धतीने आपला आभार मानतो. तर आता याच्यानंतर मेलोडियस कराओके क्लब व उदय पाटील प्रस्तुत हिट्स ऑफ 90s हा गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. तरी मी श्रोत्यांना विनंती करतो आपण इथेच थांबून राहावं. उद्या दिनांक 13 मे मंगळवार दिनांक 13 मे स्वर्गीय मूलचंद गोटी स्मृती व्याख्यानमालेनिमित्त श्री विष्णू मनोहर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ नागपूर हे असे घडले विश्वविक्रम आणि मराठी पदार्थाचे जागतिकीकरण या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तरी समस्त नाशिककरांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. हो या ना. हां
हो, हे बघा काय आहे, हे फ्युएल आहे, त्याच्यातनं प्रदूषण होतं, पण हे डिझेल पेट्रोलपेक्षा 1/5 कमी आहे. हां, म्हणजे खूप ग्रीन आहे, क्लीन फ्युएल आहे. पण शेवटी म्हणजे कुठलंही तुम्ही वापरलं, आम्ही त्यात युजली सांगतो की डिझेलमध्ये मिक्स करून वापरा, तर त्याचा जास्ती परिणाम दिसून येतो. आहे 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 EPR म्हणून जे नवीन आलं आहे की ज्याच्यामध्ये प्लॅस्टिक वापराकरता कंपन्यांना त्यांनी आवाहन करतात आणि कंपल्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यामध्ये ही टेक्नॉलॉजी ॲक्सेप्टेड टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यात एक ॲडिशन सांगतो तुम्हाला मी. आता हे जे प्लास्टिक जे आहे ना, फूडग्रेडचे तर ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी अन्न त्याचा टच संपर्क येतो ते प्लास्टिक हे फूडग्रेड असण्याबाबत गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहेत. प्लास्टिक शुड बी फूडग्रेड, आणि ते बरेचसे कंपन्या फॉलो पण करत आहेत. करायलाच पाहिजे. आता खूप बदल होत आहेत. अजून एक पुढच्या 4-5 वर्षात आपल्याला अजून जास्ती बदल दिसू शकतो. आज जगभरही म्हणजे सुरू झालेलं आहे प्लास्टिकला पर्याय आणि प्लास्टिकचं रिसायकलिंग. नाही आहे म्हणजे EPR आलेलं आहे, येत आहेत, हळूहळू होत आहेत बदल. लॉजिस्टिकली खूप महाग पडतं. म्हणजे तुम्ही जर गोळा केलात, आम्ही मध्ये एक 5-7 वर्षापूर्वी हा प्रयत्न करून बघितला होता, पण खर्च खूप येतो. कारण का, नाहीतर ते परत म्हणजे एका ट्रकमध्ये एकच टन राहतं. असं काही केलं तर नक्की घेऊन जाईन. असं जर काही असेल तर मी नक्की प्लॅस्टिक घेऊन जाईन. मलाच फोन करा इथे काही असेल तर. हो, धन्यवाद. आणि आता सगळेच ऐकू गाणं. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू. आता थोड्या वेळात मेलोडियस कराओके क्लब व उदय पाटील प्रस्तुत हिट्स ऑफ 90s.